नमस्कार. आज रंगली आहे कौटुंबिक चर्चा. सप्तर्षी शैली आपणा सर्वांना आमंत्रित करत आहे या कौटुंबिक चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी. इथे आई बाबा, 2 भावंड आणि काका यांच्या संवादातून एक नाट्य उलगडत जातं. या नाट्यातून जाणून घेऊयात त्यांचं आपलं अंतरंग. बाबा टी व्ही पाहत मुलांना आवाज देतात. पिंटू, मिंटू, आलो बाबा आलो. आज तारीख काय रे पोरांना? 11 सप्टेंबर 2025 बाबा. बरं, इम्पॉर्टन्स ऑफ द डे कोणाला माहिती आहे? दोघंही विमानासारखं भिंतीला धडकतात. 9-2-11 लादेन. बाबा डोक्याला हात लावतात. अरे माझ्या प्रिय मुलांनो, आजचा दिवस आपण भारतीय दिग्विजय दिवस म्हणून साजरा करतो. दिग म्हणजे दिशा आणि विजय म्हणजे जिंकणे. म्हणजे या दिवशी आपण सगळ्या दिशांवर विजय मिळवला होता. वाव, ऑसम. बाबा मला सांगा ना त्याची स्टोरी. मलाही ऐकायची बाबा. अरे नुसतं ऐकायलाच नाही तर तुम्हाला बघायलासुद्धा मिळेल आपल्या ज्ञानोत्सव वेबसाईट किंवा सप्तर्षी शैली यूट्यूब चॅनलवर. अलेक्सा, ज्ञानोत्सव वेबसाईट प्लीज. तिला स्वामी विवेकानंदांचं प्रसिद्ध भाषण लावायला सांग. दोघं मुलं एकमेकांकडे बघतात. आई म्हणते, अमेरिकेतील शिकागो इथे ही जागतिक धर्म परिषद आयोजित केली होती 1893 स्वामी विवेकानंदांचं हे भाषण चांगलंच गाजलं. मोठा मुलगा म्हणतो, बाबा शिकागो म्हणजे शिका आणि गो टू अमेरिका हे ठीक आहे हो, पण तेवढ्यात टी व्हीतून ट्रम्प सर, नो, शिका अँड गो बॅक टू युअर नेशन प्लीज. माझ्या अमेरिकन बंधू भगिनींना काम मिळायला हवं. ओके ओके ट्रम्पजी. विवेकानंदांचं भाषणही सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिकाने सुरू झालं होतं. ते ठीक आहे बाबा, पण 1893 गाजलेलं भाषण आज कशाला ऐकायचं 21व्या शतकात, आणि त्यातही स्वामी विवेकानंदांचं. आम्हाला विवेकानंद नाही बनायचंय. हो बाबा, इट्स बोरिंग. आम्हाला विवेकानंद नाही व्हायचं. संन्यासी एकाच रंगाचे कपडे घालतात आणि नुसतं ध्यान करत बसतात. फळभाज्यांवरच राहतात. पिझ्झा खात नाहीत, बर्गर खात नाहीत. आम्हाला कसं कलरफुल ड्रेस घालून टिपटॉप राहायचं आहे, हिरोसारखं. हो की नाही रे दादा? हो मग, आम्हाला लाईफ एन्जॉय करायची आहे. लाईक योगी संन्यासीज वी वॉन्ट फ्ली फ्रॉम लाईफ. डिड यू गेट इट राईट? आई म्हणते, ओ नो, योगी संन्यासीज डू लिव्ह लाईफ अँड वी डू लिव्ह लाईफ. कळलं का आई काय म्हणते ते? नाही बुवा. तेवढ्यात दारावरची बेल वाजते. काका आला, काका आला. काय रे, आज इतका उशीर का झाला? हुश. अरे शूटिंग वेळी डायरेक्टरनी रिटेकच एवढे घ्यायला लावले की चित्रपट पुढे जातच नव्हता. छे, जाम बोर झालो बुवा मी तर. आम्हाला तर खूप मज्जा येते चित्रपट बघायला. पण का माहिती आहे? कारण साक्षीभाव. थर्ड पर्सन म्हणून चित्रपटाकडे बघताना त्यात कोणाची टर उडवली तर आपल्याला हसू येतं, कारण आपली नाही इतरांची खेचलेली असते. तेच संन्यासी शिकवतात. स्वतःच्या आयुष्याच्या चित्रपटाकडे थर्ड पर्सन म्हणून पाहिलं की आपणच आपल्यावर हसायला शिकतो. राग कुठल्या कुठे पळून जातो. मग खऱ्या अर्थाने लाईफ एन्जॉय करता येतं. फुल टू. ओ दॅट्स वंडरफुल बाबा. वी आर व्हेरी सॉरी. आपण ऐकूयात, पाहूयात स्वामी विवेकानंदांचं भाषण. फक्त आम्हाला समजावून सांगा आजही त्यांचे विचार महत्त्वाचे कसे ते. त्याची उदाहरणं तुम्हीच मला द्याल. आई विचारते, सांगा बरं, अमेरिकेचा शोध कोणी लावला? ख्रिस्तोफर कोलंबसने. बरोबर. मात्र गंमत म्हणजे
तो मसाले आणि मौल्यवान वस्तूंसाठी भारतात यायला निघाला आणि पोहोचला अमेरिकेत. अरे वा, इंटरेस्टिंग. त्याच्याही आधी अनेक जण अमेरिकेत गेले, परंतु कोलंबसमुळं अमेरिका आणि युरोपमधला व्यापार सुरू झाला, वाढला. युरोपियन लोक तिथं जाऊन राहायला लागली आणि अनेक नवीन राष्ट्रनिर्मितीचा मार्ग मोकळा झाला. म्हणून अमेरिकेच्या शोधाचं श्रेय ख्रिस्तोफर कोलंबसला दिलं जातं. कॅनडा, अमेरिका, मेक्सिको, ब्राझील आणि अर्जेंटिनासारखे एकूण अमेरिकेत 35 स्वतंत्र देश आहेत. त्याशिवाय अनेक छोटे छोटे प्रदेश आहेत. अगं आई पण हे मध्येच काय काढलं? आपण स्वामीजींचं भाषण ऐकणार आहोत ना, मग तू हे अमेरिका पुराण का लावलंस? मुलांचं स्वगत. बाबा एक सांगतात आणि आईचं आपलं काहीतरी भलतंच सुरू असतं. आपल्या आईला काही कळतच नाही. आई म्हणते, अरे अमेरिकेच्या शोधामुळे एक मोठा नवीन इतिहास घडला ना. त्या शोधाला 1893मध्ये 400 वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्ताने 6 महिने जागतिक कोलंबियन प्रदर्शन होतं. त्यातच या पहिल्या जागतिक धर्म परिषदेचं शिकागोला आयोजन करण्यात आलं. 11 सप्टेंबरला त्या परिषदेचं उद्घाटन होतं. ओ वाव, आत्ता कळलं तू का सांगतेस एवढं सगळं ते. पण इतक्या वर्षात आम्ही याबद्दल कधीच काही ऐकलं नाही शाळेत. म्हणजे 12 जानेवारीला स्वामीजींची जयंती साजरी करायचो, पण सप्टेंबरमध्ये मात्र नथिंग. मग अचानक याच वर्षी का? तुम्हाला महर्षी योगी श्री अरविंद माहीत आहेत का? हो माहिती आहेत. छोटा म्हणतो, आम्ही नाही का आपल्या अमेय, अनुष्का, अर्पित आणि मधुर यांच्यासोबत खेळत असतो ना, त्यांचे आजोबा. बाबांचं स्वगत. खरं आहे, ते श्री अरविंदांशी एवढे एकरूप झालेत की श्री अरविंद आणि बाबूजी वेगळे नाहीतच. मोठा म्हणतो, हो, ते आजोबा म्हणजे आपल्या समर्पणचे श्री अरविंद केंद्राचे बाबूजी, श्री रामेश्वर राठी सर. दरवर्षी पॉंडेचेरी नैनितालच्या यूथ कॅम्पला ते अनेकांना पाठवत असतात. त्यामुळे योग महर्षी श्री अरविंद आणि श्री माताजींबद्दल आम्ही ऐकून आहोत. बाबा म्हणतात, तर योगी श्री अरविंदांच्या जयंतीला 150हून अधिक वर्ष झाली. त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त हा उपक्रम. कारण स्वामीजी योगी अरविंदांचं श्रद्धास्थान. त्यांच्या भाषणाचा जागर युवा पिढीला को अहम पुनश्च स्पष्ट करेल म्हणून ही धडपड. आई म्हणते, आणि विशेष म्हणजे हे कोणत्याही संस्थेनं केलेलं नाही. सांगलीच्या काही देशभक्तांच्या तळमळीतून हे साकार होतंय. त्यातील अग्रगण्य व्यक्ती म्हणजे भारतीय संस्कृतीचे गाढे अभ्यासक आपले श्री जयंत रानडे काका. थँक्यू रानडे काका. बाबा म्हणतात, स्वामी विवेकानंदांच्या या प्रसिद्ध भाषणातून आपण स्वतःला, भारताला समजून घेतलं तर आपल्याला आपल्याच अमर्याद शक्तीची जाणीव होईल आणि आपणही ती शक्ती जागवून असामान्य कर्तृत्व गाजवू शकतो. दॅट इज सिम्पली ग्रेट. देन वाय टू डिले? तत्क्षणम भवतु. चला चला, स्वामी विवेकानंद की जय हो. चला त्यांचं भाषण ऐकूया. सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका. छोटा म्हणतो, केवढ्या टाळ्या पडल्या त्यांच्या एकाच वाक्याला. मोठा, आम्ही भाषणात कितीदा म्हणतो असं, एकदाही टाळी वाजत नाही. आई उत्तरते, आता हे शब्द नुसते शब्दच राहिलेत. त्यातला अर्थच हरवलाय. तो नव्याने रुजवायला हवा. बाबा सांगतात, बाळांनो, ही जबाबदारी तुम्हा युवा पिढीची आहे. मोठा आश्वासन देतो, हो बाबा, आम्ही बघितलंय. सख्खी भावंड देखील प्रॉपर्टीसाठी एकमेकांना पाण्यात पाहतात. पण आम्ही मोठे झाल्यानंतरही एकमेकांच्या हिताचाच विचार करू.
आणि आम्हाला शाळेत शिकवलं आहे, यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः यत्रे तास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफलाः क्रियाः. अर्थात जिथे स्त्रियांचा आदर होतो तिथे देवता निवास करतात आणि जिथे स्त्रियांचा आदर सन्मान होत नाही तिथे कितीही चांगले कर्म केलेले असले तरी ते निष्फळ ठरतात. तेव्हा आम्ही सर्व स्त्री जातीचा कुठल्याही परिस्थितीत नित्य सन्मानच करू. आई बाबा म्हणतात, वी आर स्पीचलेस. इट फिल्स माय हार्ट विथ जॉय unspeakable to rise in response to the warm and cordial welcome which you have given us. आई सांगते, आनंदाने मन जेव्हा निशब्द होतं तेव्हा मौनाच्या खोल गाभाऱ्यातून ईश्वरी आवाज ऐकू यायला लागतो. विवेकानंदांचे वॉर्म वेलकम हे शब्द ऐकून छोटा उत्तरतो, आई बाबा, आधीच्या काळी लोक एक दुसऱ्यांचं किती आदरातिथ्य करायचे ना. आणि आम्ही आजकालची मुलं पहिला प्रश्न विचारतो, अतिथी तुम कब जाओगे. सगळे हसतात. खरं आहे. स्वामीजींचं भाषण कंटिन्यू होतं. आय थँक यू इन द नेम ऑफ द मोस्ट एन्शियंट ऑर्डर ऑफ मंक्स इन द वर्ल्ड. आय थँक यू इन द नेम ऑफ द मदर ऑफ रिलिजन्स. अँड आय थँक यू in the name of the millions and millions of Hindu people of all classes and sects. My thanks also to some of the speakers on this platform who, referring to the delegates from the Orient, have told you that these men from far-off nations may well claim the honor of bearing to different lands the idea of toleration. I am proud to belong to a religion which has taught the world both tolerance and universal acceptance. We believe not only in universal toleration, but we accept all religions as true. I am proud to belong to a nation which has sheltered the persecuted and the refugees of all religions and all nations of the earth. I am proud to tell you that we have gathered in our bosom the purest remnant of the Israelites who came to southern India and took refuge with us in the very year in which their holy temple was shattered to pieces by Roman tyranny. I am proud to belong to the religion which has sheltered and is still fostering the remnant of the grand Zoroastrian nation. तर द मदर ऑफ रिलिजन्स का म्हटलंय ते कळलं का मुलांना? हिंदू धर्माला संप्रदायांची जननी म्हटलं आहे कारण भारताचं तत्त्व आहे. दोन्ही मुलं एक साथ म्हणतात, वसुधैव कुटुंबकम. छोटा लगेचच गायला लागतो, द वर्ल्ड इज वन फॅमिली, द वर्ल्ड इज वन फॅमिली, हिंदू मुस्लिम सिख ईसाई हम सब है भाई भाई भाई. अरे हम सब है भाई भाई भाई. I will quote to you, brethren, a few lines from a hymn which I remember to have repeated from my earliest boyhood, which is every day repeated by millions of human beings. As the different streams, having their sources in different places, all mingle their water in the sea, so, O Lord, the different paths which men take through different tendencies, various though they appear, crooked or straight, all lead to Thee, all lead to Thee. रुचिनाम वैचित्र्यात रुजुकुटिल नाना पथजुषाम नृणाम एको गम्यः त्वमसि पयसाम अर्णव इव. बाबा, या स्तोत्राचा अर्थ थोडा अजून समजावून सांगा ना. समजा आपल्याला सगळ्यांना मिळून एखाद्या हॉटेलला जायचं आहे, एक गेट टुगेदर करायचं आहे. तर काका काकू, मावशी काका, आत्या मामा, आजी आजोबा हे सगळे वेगवेगळ्या रस्त्याने निघतील, पण शेवटी आपण ठरवलेल्या हॉटेलमध्येच पोचतील, हो ना. तसं आपण कुठल्याही संप्रदायाची उपासना केली तरी ती त्याच एका ईश्वरापर्यंत पोचते. आई म्हणते, आणि या स्तोत्रांचं समर्थन तर
जागतिक परिषदच करतीये. तशा एखाद्या परिषदेचं उदाहरण द्या बघू. मुलं म्हणतात, आपल्या इथे नवी दिल्लीला 18वी G20 परिषद भरली होती. व्हेरी गुड, व्हेरी गुड. स्वामीजींचं भाषण कंटिन्यू. The present convention, which is one of the most august assemblies ever held, is in itself a vindication, a declaration to the world of the wonderful doctrine preached in the Gita. ये यथा मां प्रपद्यन्ते तान तथैव भजाम्यहम्. मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः. Whosoever comes to me through whatsoever form I reach him. All men are struggling through paths which in the end lead to me. बाबा म्हणतात, हां, तर स्वामीजी काय सांगतायत की जो ईश्वराला ज्या रूपात किंवा ज्या भावनेने आळवतो, ईश्वर त्याला त्या पद्धतीनेच उत्तर देतो. जसं कोणी ईश्वराला मुलाच्या रूपात, आईच्या रूपात बघतो, तर कोणी मित्राच्या रूपात. छोटा म्हणतो, जसा की माझा हा फ्रेंड, ओ माय फ्रेंड गणेशा, रहना हमरे साथ हमेशा, ओ माय फ्रेंड गणेशा. एवढ्यात रस्त्यावरून एकच गलका ऐकू येतो. मुलं म्हणतात, काय झालं, काय झालं काका? काका सांगतात, आपल्या चौकात धर्मांतरासाठी पैसे वाटतायत आणि बऱ्याच ठिकाणी शस्त्रांचा धाक दाखवत धर्मांतरासाठी बळजबरी केल्या जाते. तर कुठे प्रेमात फसवून. साम दाम दंड भेद धर्मासाठी वाटेल ते अधर्मी वेड. या अंध राक्षसी धर्मवेडाने माणसं इरीला पेटून स्वतःसोबत राष्ट्राच्या राष्ट्र अराजकतेच्या निराशेच्या खाईत लोटतात. ही राक्षसी वृत्ती नसती तर पाक, माझ्या भावा, नावाप्रमाणेच पवित्र कर्मांनी तू उन्नत झाला असतास. रशिया, युक्रेन, इस्रायल, पॅलेस्टाईन, अहो, युद्धात तुमची ऊर्जा, वेळ, संपत्ती पाण्यासारखी खर्च होतीये. प्रचंड जीवितहानी आणि पर्यावरणाचा ऱ्हास होतोय रे. जिवंत राहिलेल्यांच्या आयुष्याचा स्तर खालावतोय. अरे, लहान मुलांसारखं आपण भांडतोय. युद्ध काही उत्तर नाही रे कुठल्याही प्रश्नांवर. नेते म्हणतात, आम्हाला नका शहाणपणा शिकवू. पहलगाम वेळी तुम्ही काय केलं? वा रे वा. काका सांगतात, एक तर आम्ही खोडी काढली नाही आणि एकाही निरपराध व्यक्तीला न मारता केवळ दहशतवादी अड्डेच उद्ध्वस्त केले. स्वामीजींचं भाषण कंटिन्यू. Sectarianism, bigotry and its horrible descendant, fanaticism, have long possessed this beautiful earth. They have filled the earth with violence, drenched it often and often with human blood, destroyed civilization, and sent whole nations to despair. Had it not been for these horrible demons, human society would be far more advanced than it is now. But their time has come, and I fervently hope that the bell that tolled this morning in honor of this convention may be the death knell of all fanaticism, of all persecutions with the sword or with the pen, and of all uncharitable feelings between persons wending their way to the same goal. आई म्हणते, आपण आज 21व्या शतकातही स्वामीजींप्रमाणे अपेक्षाच करतोय, केवळ अपेक्षा. बाबा उत्तरतात, त्यांनी समाज प्रबोधन करून राक्षसी प्रवृत्ती संपवण्याचा प्रयत्न तरी केला. आपण केवळ असहाय्यपणे आशा बाळगून आपल्याच कोशात गुरफटून बसलोय. अचानक टीव्हीतून विवेकानंद बोलतात, असहाय्य? लक्षात ठेवा, शक्ती हेच जीवन आहे आणि दुर्बलता हाच मृत्यू. तेव्हा उठा, असे असहाय्य निष्क्रिय होऊ नका. उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरांनी बोधत. सगळे विवेकानंद चरणी नतमस्तक होतात. हरिओम तत्सत.